स्नेहसंमेलनाला जायचं आहे. मग आई म्हणते पहिला शेणाची पट टाकून ये, कारण की मी शेणकूट लावणार आहे आणि मग जा कुठं जायचं ते. मग काय उचलली पाठी आणि चाललो म्हशीला एक धप्पा देऊन. आता आईची पट टाकून आलो आणि परत जाताना गावात इथं शाळेकडून जाताना मला मुलं दिसली आणि मुलं ब्लॉगर ब्लॉगर म्हणतात. मी देखील आत पाहिलं तर मुलांची दंगा मस्ती चालू आहे. बेस्ट ऑफ लक तुम्हाला, परीक्षेला बेस्ट ऑफ लक. अवीर गुलाल से चेहरे हैं यहाँ मुस्कानों की टोली, रंग खुशी में रंग हंसी में रिश्ते जैसे होली, यादों में संग सांसों में रंग 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 रंगीला देश रंगीला रंगीला देश. अरे आजीनं हात दाखवली, गाडी खाड खोड करून मध्येच एकदम बंद पडली. एकदम ब्रेक दाबला. आता आजीला घ्यायचं आणि पुन्हा गाडी सुरू. तर कोणतंही स्नेहसंमेलन असो, हे गाणं 100% असतंय म्हणून ते माझ्या तोंडात बसलं होतं. आणि जाताना आजीला एका ठिकाणी लिफ्ट दिली आणि त्यांना सोडलं एका ठिकाणी. जाताना हे काट्याचं झाड कायम तटते, लहान मुलाच्या डोळ्याला तटू शकतंय, म्हणून हे काढायचंच आपण. शार रोड न येताना नाही एक 2-3 वेळा झाले असं की ही काट्याची फांदी आहे ना, ही काट्याची फांदी लागते लोकांना. मला पण लागली. समोर जर गाडी लहान मुलगा बसला असेल तर लय जोरात लागत्या. 1-2 आज थांबू उद्या थांबू असं झालं. आज शेवटी थांबलोच मी, मला गडबड आहे. तरी पण ही काट्याची फांदी काढायला लागणार आहे, कारण ही काट्याची फांदी लय लागते लोकांना. बरोबर गाडी इथून जाताना लागते, म्हणजे लागतेच ती. मग मोडतो आता ही, आणि याला काटायचं मित्रांनो. हे मोडतो आणि आता मोबाईल बंद करतो. तर मला एका हाताने मोडायला झाले, अडकून टाकतो. मग मोडायपेक्षा इकडे अडकून टाकतो. हा हे बघा, असं अडकून टाकलो. जरा आता रस्त्यापासून लांब गेली काट्याची फांदी, कारण ही लय बाहेर आली ती. आता परत समजा निघून बाहेर आली तर परत पुढच्या वेळेला मोडूयाच. त्याला कापायला काय पाहिजे, कारण लवचिक आहे, खुरपं किंवा काय तर पाहिजे. गडबड असून देखील ती फांदी वाकवली आणि साडूंच्या मुलगींच्या गॅदरिंग मध्ये मी पोहोचलो. एकदम से वक्त बदल गया, जज्बात बदल गया. वैसे स्टेज का बदल गया नहीं की ते दुसऱ्या शाळेचं गॅदरिंग आहे आणि आमच्या साडूंचं गॅदरिंग झालं. हे जुन्या शाळेत तिचं गॅदरिंग चालू होतं, तेही त्याच दिवशी. म्हणलं हे देखील जाताना आता पाहून जाऊ. हे तर खूपच छानच भरलं होतं. कोई भी भाई पानी का लाइन में नहीं खड़ा रहेगा, मतलब के घर में 3 नल लगा देने वाला. जिसको गर्म पानी से नहाना उसके लिए गर्म पानी का नल, जिसको ठंडे पानी से नहाना उसके लिए ठंडे पानी का नल. तीसरे नल में पानी नहीं आएगा बाबा. जिसको नहीं नहाने का वो तीसरे नल के बैठे. दीड वर्ष झाले कधी पाडणार छप्पर, आपले व्हिडिओ फाडके. आपले व्हिडिओ कधी चालणार मित्रांनो? 1.5 वर्ष झाले, तरी बी आपले प्रयत्न चालूच आहेत. एक दिवशी आपले व्हिडिओ चालतील आणि छप्पर पाडके मिळेल आपल्याला. प्रेक्षकामध्ये असली एक मुलगी इतकी छान बीट दिली ना, कोणतेही स्नेहसंमेलन असो, देशभक्तीपर 3-4 गाणी तर त्या स्नेहसंमेलनात नक्कीच असतात. साईडला लावलेल्या 2 LED देखील अतिशय क्लिअरपणे दाखवत होत्या की काय स्टेजवर चालू आहे, कारण की खूप लांब नंबर होते. आणि एंट्री बघा, आणि हा मुलगा देखील नाचत आहे मित्रांनो जोकरच्या गाण्यावर. जशी गर्दी कमी झाली तशी खुर्च्या चढायला लागल्या. मी तर वैयक्तिक 4 खुर्च्या घेऊन बसलो होतो आणि जवळजवळ सर्व 3-4 खुर्च्या घेऊन मुलं बसलीच होती. का तर लांब नंबर मिळाला आणि दिसत नव्हतं व्यवस्थित. असं एखादं गाणं खूप जुन्या आठवण ताज्या करून जात मनाला हेलावून टाकत होतं.
सर्वात आवडतं गाणं माझं मित्रांनो कांतारा पिक्चर मधलं. हे तर जवळ रेकॉर्डिंग करावं म्हणून मी गेलो, पण ही राक्षसीने उभारलाय चष्मा घालून. हिने मला पुढेच येऊन दिलं नाही. म्हणजे पुढे जाऊ नका, ह्याच्या पुढे जायची परमिशन नाही. अरे म्हटलं मी थोडंच रेकॉर्डिंग करतो. नाही, तिने मला बाजूला ढकललं. हे म्हटलं बाजूला इकडे थांबा, इकडे लोक थांबले बघा. हा, या साईडला थांबा. हे बघा जराच नंतर तिने मला म्हटलं या साईडला थांबा. या साईडला गेलो, पण या साईडला रांगेत कोण उभारतंय? मध्ये मध्ये उभारला, मागची दंगा करायला लागली. अरे माग माग माग, अरे आम्हाला बघू द्या. ठीक आहे म्हटलं आता राहून दे, एवढ्या गर्दीत कुठेही थांबता येणार. ही बाई मध्ये थांबून देणार आणि बाकीचे मध्ये घुसून देणार. चला म्हटलं जाऊन आता आपल्या जागी बसू. आणि आपल्या जागीच गेलो आणि तिथनंच झूम करून आता बघायचं म्हटलं. येताना गडबडीत गणरायाला नमस्कार केला नव्हता, पण जाताना करूया म्हटलं. गणरायाला नमस्कार करून चाललो आणि हे बीटवर ही मुलगी किती छान नाचल्या बघा मित्रांनो. शिवाजी महाराजांची एंट्रीचा सीन होता आणि मुलं खायामध्ये मगन झालं, कारण दमलेल डान्स करून करून. बॅकग्राऊंड मध्ये एक देवीचं म्युझिक चाललं होतं, ते ऐकत ऐकत मी पुढे चाललो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि जाताना एक मावळा, हा क्यूट मावळ्याजवळ थोडा वेळ थांबला होता, हात वर केला आपला. बाय, चला आता जातो आम्ही. कार्यक्रम संपत आलाय, बराच वेळ झालाय, कारण मला घरला जायचं आणि घर माझं 15 किलोमीटर लांब आहे. आणि जाताना थंडी भरपूर आहे, त्यामुळे जाताना एका ठिकाणी नाताळाचं वर्ष म्हणजे हे चालू आहे, महिना चालू आहे, डिसेंबर महिना. जाताना चर्चची सांगलीमध्ये डेकोरेशन पाहिली. आणि तुम्ही मला आता पाहाल तर पूर्णपणे मी पॅक झालेलो आहे. डोक्याला टोपी पूर्णपणे अशी गुंडाळलेली आहे आणि नाकाला रुमाल देखील बांधला आहे, कारण जाताना गावाकडं थंडी भरपूर असणार आहे, भयानक थंडी. आणि जाड असं स्वेटरसारखं मी शर्ट घातलोय. आता पुन्हा इथे गावाकडे जाताना अंधार चालू झाला, गाडीची लाईट डिम आहे, त्यामुळे मी फ्लॅशलाईट लावली आणि फ्लॅशलाईटवर प्रवास करते बघा. फ्लॅशलाईट लावल्यावर जरा जास्त पडते, ते करत करत मी पुढे चाललो आणि गावाच्या जवळ आलो. आणि रात्रीचं हा जो चंद्र आहे अतिशय शीतल प्रकाश झालता, पण त्याचा उजेड जास्त नव्हता. हा गावाच्या कडला लाईटिंग आणि रोड चांगला केला आहे, ते एक चांगला आहे. इथं साईडला हे घर दिसते, ते आमचं घर आहे. आणि आता पोहोचलो. आणि मित्रांनो अशाच एखाद्या भागात, छानशा भागात, उद्या डिग्रजच्या कृष्णाकिनारी किंवा गावातल्या एखाद्या भागात पुन्हा भेटू. खुश राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.